साऊथ इंडियामध्ये हा हलवा खूप प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे खूप पौष्टिक देखील आहे. तेथील मंदिरामध्ये किंवा घरामध्ये प्रसादासाठी हा वापरला जातो. श्रुतीनेच्या माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. चला तर मग हलवाची रेसिपी आपण बघूयात. त्यासाठी मी इथे 1 वाटी कुळीथ रात्रभर भिजत ठेवले होते. कुळीथ जर तुम्ही रात्रभर भिजवणार नसाल तर कुकरमध्ये शिजवताना शिट्ट्या तुम्ही 3 ते 4 शिट्ट्या जास्त काढू शकता. आता मी हे कुकरच्या भांड्यामध्ये घालते. इथे मी जास्त पाणी घालणार नाही आहे. चवीपुरतं थोडंसं मीठ घालूयात आणि झाकण ठेवून मंद आचेवरती 3 ते 4 शिट्ट्या देऊन आपण शिजवून घेऊयात. पाणी जास्त का घालायचं नाही, जास्त पाणी घातलं तर ते कुळीथ जास्त शिजण्याची शक्यता असते. पण हलवा हा दाणेदार छान वाटतो, त्यामुळे पाणी घालू नका. आता इथं मी एक अर्ध वाटी खोबरं थोडंसं पाणी घालून याची पेस्ट तयार करून घेणार आहे. बघा, अशा पद्धतीने पेस्ट तयार करून घ्यायची आहे. इथे आता आपलं कुळीथ शिजले का बघूया. साधारण 3 ते 4 शिट्टीमध्ये कुळीथ खूप छान शिजून तयार होते. आता एका कढईमध्ये मी 2 चमचे तूप घेणार आहे. तूप थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे. तूप गरम झाल्यानंतर मी काजूचे एक 10 ते 12 काप मी थोडेसे लालसर होईपर्यंत तळून घेणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स घेऊ शकता. आता याच तुपामध्ये मी खोबरं जो आपण मिक्सरमध्ये वाटून घेतलं होतं ना, तो याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे. आता थोडंसं खोबरं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि इथे मी 1 वाटी गूळ किसून ठेवला होता, तो त्याच्यामध्ये मी घालते. जितकं कुळीथ आहे त्याच्या अर्धं तुम्ही गूळ घालू शकता किंवा तुमच्या आवडीनुसार गोड घालू शकता. एक 2 ते 3 मिनटं फिरवत राहिल्यामुळे गूळ पातळ व्हायला तयार होते. बघा, ते गूळ आपलं पूर्णपणे विरघळलेलं आहे. आता याच्यामध्ये मी सुंठपूड घालते. तुम्हाला वेलची पावडर आवडत असेल तर ते देखील तुम्ही घालू शकता. आता गुळाला मी थोडंसं शिजू देते. शिजू झाल्यानंतर इथे कुळीथ जे शिजवून घेतलं होतं ते मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे. हे बघा, अशा प्रकारे कुळीथ शिजलं पाहिजे. जास्त देखील शिजवू नका, कारण मग आपला हलवा दाणेदार होणार नाही. जर तुम्ही लहान मुलांना जर देणार असाल तर जास्त शिजवलं तरी चालेल. हे बघा, आता उरलेलं जो पाणी होतं ते घालून मी झाकण ठेवून ह्याला एक 2 ते 3 मिनटं शिजवून घ्यायचं आहे ह्याला. हे बघा, हा हलवा खायला खूप चविष्ट लागतो आणि हा थोडासा उष्ण असतो, त्यामुळे हिवाळ्याच्या दिवसामध्ये कुळीथाचे जास्त प्रकार बनवले जातात. बघा, आता एक 5 मिनटं आपल्याला त्याला शिजू द्यायचं आहे. बघा, 5 मिनटानंतर यातील पाणी सगळं संपलेलं आहे आणि असा छानसा हलवा तयार झाला आहे. तुम्हाला जर दाणेदार नको असेल तर तुम्ही एक मिक्सीमध्ये प्लस मोडवरती फिरवून घेऊ शकता. बघा, आपला हलवा इथे तयार झाला आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक आणि कमेंट करा. काही लोकांना वाटतं की एखादा तुम्ही लाईक दिला तर आम्ही फार मोठी यूट्यूबर होऊ, पण तसं काही नसतं. फक्त आम्हाला छानसा प्रोत्साहन मिळतो. चला भेटूया नवीन व्हिडिओपर्यंत. तोपर्यंत बाय बाय.